नमस्कार मंडळी, मी सायली. माझे यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण 3 ते 4 साहित्याचा वापर करून एक लाडू बनवणार आहे. खूपच छान लागते खायला, टेस्ट अगदी मोजके साहित्य लागतात. चला तर मग आधी साहित्य बघूया, त्यानंतर रेसिपीला सुरुवात करूया. मी इथं 1.5 कप एवढं खोबरं घेतलेलं आहे, अर्धा कप काजू, अर्धा कप बदाम आणि थोडीशी पिस्ता घेतली. पिस्ता पूर्णपणे ऑप्शनल आहे, असेल तर या नाही तर नाही. आणि खजूर बिया काढून कट करून घेतलेलं आहे छोट्या छोट्या आकारामध्ये. त्यानंतर विलायची, 1.5 कप खोबऱ्यासाठी 1 कप एवढं मी साखर घेतलेलं आहे आणि थोडंसं तूप लागणार आहे भाजण्यासाठी. आधी कढईत तूप गरम करून घ्यायचं. त्यानंतर काजू, बदाम, पिस्ता घालून हलकंसं लालसर रंग येईपर्यंत आपल्याला हे सगळं साहित्य भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण ह्याच्यात खोबर घालून घेणार आहे. खोबर देखील ह्याच्यातच घालून भाजून घ्यायचं आहे. आणि भाजताना गॅसचं फ्लेम जरा कमी ठेवायचं आणि एक 5 ते 10 मिनटं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. खोबर देखील थोडंसं लालसर रंग यायला पाहिजे, तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. खोबर आपल्याला एकदम खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचे. खोबर जितकं छान भाजतं ना, तेवढं लाडू छान लागतात आणि टेस्टला पण खूपच भारी लागते. आता खोबर देखील हलकं असं सोनेरी रंग येऊ लागले, तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे. आता हे सगळं साहित्य भाजून घेतलं ना, पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. सगळं साहित्य भाजून झालेलं आहे आणि त्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. आता एका मिक्सरच्या भांडीत सगळं साहित्य घालून घ्यायचं आहे आणि ह्याला वाटून घ्यायचं आहे. वाटताना एक गोष्ट लक्षात ठेवा, अगदी बारीक असं वाटायचं नाही, थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे वाटून घ्यायचं आहे. आता आपण वाटून घेतलेली हे पावडर साईडला ठेवू. आता कढईत 1.5 कप एवढं साखर घालायचं. साखर भिजण्या इतकंच आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि ह्याला पाक वेगळ्या पद्धतीनेच बनवायचा आहे. जसं आपण लाडू वळवताना वगैरे एकतारची पाक बनवताना त्याच्यापेक्षा थोडंसं वेगळं बनवायचे. आता हे पूर्णपणे साखर विरघळलं ना, जसं जसं साखर विरघळते तसं ते फेस यायला चालू होते. आता हे पाक बनलेलं आहे. हे पाक वळवण्यासाठी एक ट्रिक सांगते. आता एका वाटीत थोडंसं पाणी घ्यायचं आणि वाटीत हे पाक घालून घ्यायचं. पाक वाटीत विरघळू नये अशा पद्धतीने हे पाक बनवून घ्यायचे. जसं आपण वाटीत पाक घातल्यावर गोळा केला ना, अशा पद्धतीने गोळा व्हायला पाहिजे, म्हणजे आपली ही पाक बनले म्हणून समजायचं. अशी पाक बनवून ही लाडू बनवलं ना, एका महिनाभर टिकतात आणि लाडू पण खूप छान लागतात टेस्टला. तर ह्या पाकमध्ये थोडंसं विलायची पूड आणि हवं असेल तर थोडंसं केशर आणि जायफळ घाला, खूप छान लागते टेस्टला. आता हे वाटून घेतलेले सगळं साहित्य ह्या पाकमध्ये घालायचं आणि पटपट मिक्स करून घ्यायचं. मिक्स केलं ना खूपच लवकर घट होते. आता एका ताटाला थोडंसं तूप नाही तर तेल लावायचं आणि हे ताटात घालून सगळीकडे चांगलं मिक्स करून ना लवकरच लाडू वळून घ्यायचा आहे. आता मी खजूर घेतला होता ना कट करून, आता ह्याच्यात घालून घ्यायचं आहे. खजूर तुम्ही पाक घेताना पाकामध्ये घातलं तरी चालेल. पाकामध्ये घातल्याने एकदम असं मऊ मऊ होतं, त्यामुळे मी अशा पद्धतीने घातले. आणि खाताना खजूरची एक बाईट येतील अशी पद्धतीने. आणि खजूर पाकात घातल्याने म्हणून लाडू खूप दिवस टिकत नाही असं नाही आहे. तुम्ही सहज टिकते, 15 दिवस तर सहज टिकतील हे लाडू. आता हे लाडू वळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती छान आणि सुरेख झालेलं आहे आणि खायला पण खूपच छान लागते. हे लाडू बनवून तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवलं ना, 1 महिनाभर सहज टिकते. एकदा ही लाडू रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडत असेल ना, चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आधी मी बिना पाकातलं पण एक लाडू रेसिपी शेअर केलं होतं, त्याला खूपच छान प्रतिसाद भेटलं होतं. आणि ही लाडू देखील मी कधी कधी बनवत होते, ही पण तुमच्याशी शेअर करावंच वाटलं, त्यामुळे ही लाडूची रेसिपी मी शेअर केलेला आहे. चला तर मंडळी, अगदी साधी सोपी आणि मोजक्या साहित्यात लाडू बनवून तयार झालेला आहे. ही लाडू नक्की एकदा बनवून बघा आणि रेसिपी आवडत असेल ना, एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि रेसिपीचे व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये सगळ्यांना शेअर करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. मिळूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक यू ऑल.